नमस्कार, मी मनोज भोयर. मनोज भोयर ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपाच्या अधिवेशनासाठी पुण्यात आले, पण त्यांचं भाषण गाजलं ते शरद पवारांवर थेट हल्लाबोल केल्यामुळे. पवार हे भ्रष्टाचाराचे सरदार आहेत आणि इथल्या ज्या काही संस्था पवारांनी उभारल्या त्या सुद्धा भ्रष्टाचाराचा अड्डा झालाय असं म्हणत अमित शहांनी पहिल्यांदा म्हणतोय, इतक्या निवडणुका झाल्यात, महाराष्ट्राचं राजकारण वेगवेगळ्या टप्प्यावरती बदलत गेलं, दोन पक्ष फुटले, राष्ट्रवादी आणि शिवसेना सुद्धा, तरी सुद्धा इतकी जहरी टीका अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर केली नाही. त्यामुळे अमित शहा यांच्या भाषणाचं आणि त्यांच्या आरोपाचं गांभीर्य हे वाढत चाललंय आणि त्यात केवळ महाराष्ट्रात चर्चा होत नाहीये, तर ती देशभरात चर्चा होते. देशभरातल्या आज तक, इंडिया टुडे आणि सर्वच मोठ्या टीव्ही चॅनल सहित वर्तमानपत्रांनी आणि मासिकांनी सुद्धा अमित शहा यांच्या भाषणाची दखल घेतली आणि त्याचं विश्लेषण केलं जात आहे की अमित शहा यांना शरद पवार यांच्यावर इतका मोठा गंभीर आरोप करत नेमकं साधायचं काय. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये केवळ उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं जायचं हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून. मुद्दा असायचा की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं, बाळासाहेब ठाकरेंचं जे हिंदुत्व होतं त्या हिंदुत्वापासून वेगळी पॉलिटिकल लाईन त्यांनी घेतलेली आहे. खरं तर उद्धव ठाकरे यांचं राजकारण अत्यंत वेगळं होतं आणि केवळ शिवसेना फुटण्याच्या अगोदर सुद्धा उद्धव ठाकरे यांनी शेंडी जाणव्याचं हिंदुत्व आम्हाला करायचं नाही, आमचं हिंदुत्व अत्यंत वेगळं आहे, सर्वसमावेशक आहे, आणि अशी सगळी सर्वसमावेशक भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली. नंतर त्यांचा पक्ष फुटला आणि एकनाथ शिंदे जे शिवसेनेचे मुख्य आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे, त्यांनी तर केवळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्यावर ते बरसत राहिलेले आहे. पण भाजपची आताची रणनीती आपल्याला काय दिसते, या महाविकास आघाडी सरकारचे तारणहार म्हणून, म्हणजे सरकारचे म्हणता येणार नाही, महाविकास आघाडीचे तारणहार म्हणून शरद पवार हे पुढे आलेले आहे. पक्ष फुटला, सर्वात जास्त आमदार शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाकडे गेले आणि लोकसभेत त्यांना एक जागा मिळाली. सर्व राजकीय शक्ती ही अजित पवार यांच्याकडे असून सुद्धा शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे मास्टर माइंड ठरलेले आहेत, चाणक्य ठरले. शरद पवारांना चाणक्य म्हणायचे आणि नंतर मग देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचे चाणक्य म्हणायचे. पण खरा चाणक्य मीच आहे हे शरद पवारांनी आपल्या राजकारणातून, आपल्या नेतृत्वातून, कर्तृत्वातून महाराष्ट्रात दाखवून दिलंय. त्याची दखल राष्ट्रीय स्तरावर सुद्धा घेतलेली आहे. आता अमित शहा यांना असं वाटत असेल की उद्धव ठाकरे यांना टार्गेट करून चालणार नाही, तर आता शरद पवार यांना टार्गेट करावं लागेल, त्यांना अंगावर घ्यावं लागेल, जर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीची सत्ता आपल्याला कायम ठेवायची असेल तर. आणि म्हणून भ्रष्टाचारांचे सरदार उभ्या केलेल्या सगळ्या संस्था या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या आहे असा गंभीर आरोप शरद पवार यांच्यावर घेतल्यामुळे त्यांच्या भाषणाची दखल पूर्ण देशात माध्यमांनी घेतलेली आहे. उद्धव ठाकरे यांना टार्गेट करून सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपला फायदा झाला नाही, महायुतीलाही फायदा झाला नाही. उलट महायुतीमध्ये भाजपला 9 जागा आणि शिवसेना शिंदे गटाला 7 जागा मिळालेल्या आहेत, हे लक्षात घ्या. दोन्हीनी ज्या उमेदवारांची त्यांची संख्या होती त्यात खूप मोठी तफावत असली तरी शिंदेचा स्ट्राईक रेट हा खूप मोठा होता. महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांनी 10 जागा लढल्या आणि 8 जागा त्यांच्या जिंकून आल्या. त्यांचाही स्ट्राईक रेट मोठा होता, काँग्रेसचाही स्ट्राईक रेट मोठा होता. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला हे कळून चुकलेलं आहे की शरद पवारांना टार्गेट केल्याशिवाय आणि त्यांच्यावर सातत्यानं हल्लाबोल केल्याशिवाय आपला फायदा होणार नाही. पण एक लक्षात ठेवा की उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं गेलं, अजित पवारांना सुद्धा शरद पवारांच्या विरोधामध्ये उभं केलं गेलं. महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना फुटल्यानंतर, जसं फडणवीस म्हणाले की मी 2 पक्ष फोडून इथे आलेलो आहे, शिवसेना फुटल्यानंतर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दबदबा महाराष्ट्रात राहू नये म्हणून अजित पवारांना महायुतीत सामील करून घेतलं, सहभागी करून घेतलं आणि त्यांना उपमुख्यमंत्री पद देऊन फडणवीसच्या बाजूला बसवलं गेलं. इतकं सगळं करून सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला अपयश आलं आणि इतक्या विचित्र परिस्थितीमध्ये, कठीण परिस्थितीमध्ये, आव्हानात्मक परिस्थितीमध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस ही जास्तीत जास्त संख्येने जिंकून आली. आता भाजपानं याचं विश्लेषण सुरू केलं की मुळात जो नॅरेटिव्ह महाविकास आघाडीतर्फे आणि इंडिया आघाडीतर्फे सेट केला जातो त्याचा फायदा लोकसभेच्या निवडणुकीत झाला. म्हणून अमित शहा आणखी एक वाक्य बोलले की खोटा नॅरेटिव्ह पसरून महाविकास आघाडीनं आपले उमेदवार जास्तीत जास्त जिंकून आणलेले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस असो, आता अमित शहा असो पुण्यामध्ये, त्यांनी सातत्यानं खोटा नॅरेटिव्ह पसरवला गेला हे जास्त आवर्जून फोकस करून ते सातत्यानं आपल्या भाषणांमधून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर थेट हल्लाबोल करतायत. करताना हे कळून चुकलं की देशात सुद्धा विरोधी पक्षांची जी, खास करून इंडिया आघाडीतल्या प्रमुख पक्षांची ताकद वाढली. याचं कारण असं की जे नॅरेटिव्ह त्यांनी लोकांमध्ये सेट करण्याचा प्रयत्न केला त्यात ते यशस्वी झालेले आहे. त्यामुळे आता वेगवेगळ्या, म्हणजे संविधानाचा मुद्दा घ्या, तो सुद्धा मुद्दा लोकांमध्ये खूप पसरला, खास करून दलित आणि पिछड्या जातींमध्ये, मुस्लिमांमध्ये सुद्धा. त्यामुळे बहुतांश महाराष्ट्रातली मतं मुस्लिम आणि दलित समाजाची ही महाविकास आघाडीच्या बाजूने वळल्याची आपल्याला दिसते. ज्या प्रकाश आंबेडकर फॅक्टरचा लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला फटका बसायचा पूर्वी, तो 2024च्या लोकसभा इलेक्शन मध्ये सुद्धा अजिबात बसलेला नाही. फार 1, 2, 3 जागांवरती त्यांचा प्रभाव दिसला. त्यामुळे ते पूरक ठरणारे भाजपासाठीचे फॅक्टर सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणानं दूर झाले, हे सुद्धा भाजपनं हेरलं. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खास करून जास्तीत जास्त शरद पवारांना टार्गेट करता येईल. उद्धव ठाकरे यांना सुद्धा त्यांनी औरंगजेबाचे फॅन क्लब म्हटलेले आहे, पण तुलनेनं पवारांच्या, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका अमित शहा यांनी केली नाही. त्यामुळे यांना टार्गेट करत राहणं, त्यांच्यावर थेट हल्लाबोल करत राहणं. राजकीय पक्ष, सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष साधारणतः एकमेकांवर टीका करतात. ती खूप जहरी टीका असू नये, युद्धाचं स्वरूप येऊ नये म्हणून सरसंघचालक मोहन भागवत यांनी आधीच आपल्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख करून त्यांनी तसं भाजपला कानपिचक्या दिलेल्या आहेत, ही आपण लक्षात घेतलं पाहिजे. ऑर्गनायझर आणि साप्ताहिक विवेक मधले लेख सुद्धा भाजपचे कान टोचणारे आहेत. अशा सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये अमित शहा यांना शरद पवारांना टार्गेट करून विधानसभेच्या निवडणुकीचा गड सर करायचा आहे. आणि इतकं सगळं करून सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीत जसं उद्धव ठाकरेंना फार फटका पडला नाही, काही चिन्ह नसून, काहीही नसून त्यांनी पवारांना इतकं काही मिळवता आलंय. 8 खासदार महाराष्ट्रामध्ये मिळवता आले, जे भाजपच्या केवळ 1 खासदारानं त्यांची संख्या ही कमी आहे. हे अत्यंत अपयश भाजपच्या जिव्हारी लागलं. त्यांनी त्यामुळे ठरवलेलं आहे, ही लाईन अत्यंत क्लिअर झाली आहे त्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत, की शरद पवार यांनाच आपल्याला टार्गेट करायचे, त्यांची राजकीय शक्ती आपल्याला क्षीण करायची. कारण विधानसभेच्या निवडणुकीवरती शरद पवारांनी खूप फोकस केलेला आहे. तिकडे अजित पवार यांनी सुद्धा लोकसभेचं अपयश पुसून टाकण्यासाठी आतापासून कंबर कसलेली आहे. भाजप सुद्धा जोराचे निकराचे प्रयत्न करते आणि त्या दृष्टिकोनातून भाजपच्या राजकारणाची जी काही दिशा स्पष्ट झाली ती पुण्याच्या भाषणात, अमित शहांच्या भाषणातून झाली. ते सगळे दिग्गज भाजपचे नेते होते. नितीन गडकरी या तब्येतीमुळे, प्रकृतीमुळे या अधिवेशनाला जाऊ शकले नाही भाजपचे, पण देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा जोरदार हल्ला उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर केलेला आहे. इतकं सगळं होऊन करून सुद्धा जर भाजपची रणनीती विधानसभेच्या निवडणुकीत फसली तर त्यासाठी आपल्याला वाट बघावी लागेल की अमित शहा, देवेंद्र फडणवीस, भाजपाचे दिग्गज नेते हे कसे कसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटाला टार्गेट करतायत आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व हे पक्ष आपली पॉलिटिकल लाईन तोपर्यंत कशी घेतात, त्यात काही बदल करतात का, हेही पाहणं तितकंच गरजेचं आहे. पण भाजपची रणनीती मात्र इथे महाराष्ट्रासाठी आपल्याला काहीशी
काहीशी म्हणण्यापेक्षा पुरेशी स्पष्ट झालेली आहे आणि त्यामुळे अत्यंत वेगळ्या प्रकारचं राजकारण जन्माला आलेलं आहे. शरद पवार त्यांना काय उत्तर देतात हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. पण सुप्रिया सुळे मात्र जरूर म्हणाल्या की त्याच भाजपाच्या सत्तेच्या काळामध्ये शरद पवार यांना पद्मविभूषण हा सर्वोच्च सन्मान सुद्धा प्रदान केला गेला. याचाच अर्थ असा होतो की त्यावेळी तुम्हाला शरद पवार हे भ्रष्टाचारांचे सरदार दिसले नाही का, असा प्रश्न त्यातून सुप्रिया सुळे यांना विचारायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदी यांनी सुद्धा बारामतीचा दौरा त्या काळी केला होता. राजकारणात त्यांचं बोट धरून मी चालतोय असं ते कधी अनेकदा म्हणाले होते, पण त्यानंतर दोघांच्या नात्यामध्ये आणि राजकीय संबंधामध्ये सुद्धा खूप मोठा फरक पडल्याचा आपण पाहतो आहे. अजित पवारांना या संदर्भात विचारणा केली त्यावेळी मात्र त्यांनी यावर आपला सावध पवित्रा घेतला. अर्थात अजित पवारांना ही टीका आवडली की नाही हे आपल्याला कळू शकणार नाही, पण अजित पवारांनी मात्र अमित शहाच्या विरोधात जाणं हे टाळलेलं आहे. शरद पवारांवर टीका भुजबळांनी पण केली, पटेलांनी पण केली, पण अजित पवार मात्र खूप जहरी टीका करणं हे कायम टाळत आलेले आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर मनोज भोयर हे माझं ऑफिशियल यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉनवर बटन दाबा आणि सबस्क्राईब करा. खूप खूप तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.